नमस्कार, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आय होप जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तुम्ही नक्कीच मजेत असाल. आणि या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअलिटी, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलत असते. आणि मला जे काही माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये अनुभव येतात ते अनुभव मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि टॅरो कार्ड रीडिंग प्रत्येक आठवड्याला मी हे तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर या वीकमध्ये आपण बघूया की काय आपले गाईड्स आपल्याला सांगतायत, काय मेसेजेस आपल्यासाठी आहेत. जनरल रीडिंग आहे, सर्वांसाठीच हे मेसेजेस आहेत. त्यामुळे तुम्ही आपली विवेक बुद्धी वापरून तुमच्यासाठी जे जे कुठले मेसेजेस तुम्हाला वाटत आहेत तेवढेच घ्या आणि बाकीचे मेसेजेस घेऊ नका. ओके. सो पहिलंच आपलं कार्ड आलेलं आहे. कार्ड मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत आणि पहिलंच आपलं कार्ड आहे टाईमबद्दल. सो आपले गाईड्स म्हणतात आपल्याला की टाईम काय आहे हे नीटपणे आपल्याला समजायची गरज आहे. कारण आपण मनुष्य लेवलला किंवा ह्युमन लेवलला आपण टाईम नेहमी एका लिनियर ह्याच्यामध्ये बघतो की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण बरेच आपल्याला रिस्ट्रिक्शन्स घालून ठेवलेले आहेत. स्वतःचेच रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा समाजाकडनं आलेले रिस्ट्रिक्शन्स आहेत की या टाईमवर हे झालं पाहिजे किंवा टाईमली गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा या टाईमवर गोष्टी विच इज ऑल्सो ओके. डिसिप्लिन लावायला आणि करायला आपल्याला हा टाईम एक गोष्ट अतिशय गरजेची आहे. पण जेव्हा ते आपल्यासाठी वर्क करत नाही, आपल्या अगेन्स्ट वर्क करतं, म्हणजे आपल्याला उगाचच वाटायला लागतं की आता वय झालेलं आहे आणि टाईम माझ्या हातातनं निघून गेलेला आहे. इवन चांगल्या कार्यांसाठी सुद्धा आपल्याला असं वाटतं की ओके, टाईम माझ्या हातातून आता निघून गेलेला आहे आणि ते आपण काम करत नाही. सो असं जर का असेल तर आपल्यासाठी मेसेज आहे की असं नका करू, की कुठलंही काम जे चांगलं काम आहे, सेल्फ डेव्हलपमेंटचं काम असो किंवा आपण स्पिरिच्युअल मार्गावर जायचं काम असो, त्याला कुठलाही असा पर्टिक्युलर टाईम नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला खूप मनापासून वाटतं की कुठलीही गोष्ट करावी, तर ती गोष्ट नक्कीच करावी. त्याच वेळेला करावी ती गोष्ट, असं त्यांचं म्हणणं आहे. असं आपल्याला गाईड्स आज सांगत आहेत. आणि खूप सुंदर मेसेज आहे हा. आपण बऱ्याच वेळेला कोणाला म्हणजे पश्चाताप झाला आपल्या कुठल्या गोष्टी किंवा कोणाला आपल्याला माफी मागायची आहे कोणाची, तर आपल्याला वाटतं बऱ्याच वेळेला की तर टाईम गेला आणि आता मी ही गोष्ट नाही करू शकत आहे किंवा नाही करू शकत, मी ही गोष्ट नाही आत्ता केलेली बरी. पण असं नाही आहे. जी कुठली चांगली गोष्ट आहे आणि जी कुठली आपल्याला खूप मनापासून वाटते करायची, सो त्याच्यासाठी टाईम नाही आहे. तर तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता. कुठलीही नवीन गोष्ट असेल, कुठलाही चेंज घडवायचा असेल किंवा जसं मी म्हटलं कुठल्याही चांगल्या मार्गाला जायचं असेल, सो एनी चांगली गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट ही स्टार्ट करायला कुठलाही पर्टिक्युलर असा टाईम नाही आहे. ट्रूथ टू बी टोल्ड म्हणजे जे काही तुमचं सत्य आहे, तुम्हाला जे खूप स्ट्राँगली वाटतं ते आपलं सत्य असतं. इजंट इट? आपल्याला खूप स्ट्राँगली वाटतं ते. मग ते असं असतं की आपल्याला कोणाच्याही बोलण्याने किंवा कोणाच्याही कशाच्याही दबावाखाली न आलेलं जे असतं आणि जे आपल्याला खूप स्ट्राँगली वाटतं मनापासनं, ओके, ते आपल्यासाठी आपलं सत्य असतं. इजंट इट? सो ट्रूथ टू बी टोल्ड. जे कोणी असा विचार करतायत की मी हे करियर स्टार्ट करू का किंवा हे व्हेंचर स्टार्ट करू का किंवा ही गोष्ट आता करू का, सो जी कुठली चांगली गोष्ट आहे ज्यासाठी नक्कीच चांगला टाईम आहे स्टार्ट करायसाठी. सो तुम्ही स्टार्ट करा. फ्लेक्झिबल राहा असं त्यांचं म्हणणं आहे. असं आपले गाईड्स आपल्याला सांगतात. फ्लेक्झिबल राहा म्हणजे ओपन राहा, ओके, रिसीव्ह करण्यासाठी. एक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट्स ग्रेसफुली. कधी-कधी डिसअपॉइंटमेंटसुद्धा आपल्याला येतात. ओके. आपण कधी-कधी मे बी गोष्टी रॉंगली करत असतो किंवा रॉंग वेनी करत असतो किंवा तर आपल्याला कधी-कधी डिसअपॉइंटमेंटसुद्धा येतात किंवा नको तिथे आपले एक्स्पेक्टेशन्स असतात. त्याच्यामुळे मेजर डिसअपॉइंटमेंट्स येतात, इजंट इट? सो या सगळ्या डिसअपॉइंटमेंट ज्या काही येतात त्याला ग्रेसफुली एक्सेप्ट करा की ठीक आहे, मला या डिसअपॉइंटमेंट्स आलेल्या आहेत. कदाचित हा माझा मार्ग नाही आहे जायचा किंवा कदाचित मला दुसऱ्या वेनी गेलं पाहिजे किंवा कदाचित मला ही गोष्ट अजून डिटेलमध्ये बघितली पाहिजे की का मला तिथे डिसअपॉइंटमेंट येते आहे. ओके. सो अशा सगळ्या गोष्टी. ग्रॅटिट्यूड कधीही पे करायला विसरू नका. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण खूप ग्रँटेड घेतो आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आपण पे करत नाही. ज्या काही आपल्या जरुरतीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्या अराउंड असतात. नाहीतर
देवाने आपल्याला असं एबल केलेलं असतं की आपण त्या गोष्टी सहजासहजी मिळू शकू. सो ज्या सहजासहजी मिळतात तेच आपलं अबंडन्स असतं, त्याच आपल्यासाठी केलेल्या गोष्टी असतात. त्याला नक्की काउंट करा, विसरू नका काउंट करायला किंवा त्याला ॲक्नॉलेज करायला. जितकं ॲक्नॉलेज आपण करतो तेवढ्या ब्लेसिंग्ज आपल्यापाशी जास्ती येतात. ऑफकोर्स एंजल्स गायडन्स तर नेहमीच आहे, कॉन्स्टंट आहे, सगळ्यांनाच असतो. कोणाला नाही असं नाही आहे. सगळ्यांनाच ब्लेसिंग्ज असतात, सगळ्यांनाच गायडन्स असतो. तो आपण ऐकला पाहिजे आणि तो आपल्याला सगळीकडनं असतो. तुम्हाला जर स्टक एनर्जी वाटत असेल कुठे की मूव्ह कसं करू मी पुढे आणि मी ते फसलो आहे किंवा हे करतो आहे, तर थोडा ब्रेक घ्या. ब्रेक नंतर सुरू करा. नाहीतर मग तुम्हाला वाटत असेल की थोड्या वेगळ्या पद्धतीने सुरू करायचं आहे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता. सो अशा रीतीने तुम्ही तुमचं आपण पुढे जाऊ शकतो. पेशन्स महत्त्वाचा आहे. केव्हाही कुठलीही गोष्ट व्हायला त्याचा टाईम, त्याचा वेळ असतो. त्यामुळे आपण पेशन्स नक्कीच ठेवला पाहिजे गोष्टींसाठी. आणि ज्या काही तुमच्या ॲडव्हर्सिटीज आहेत त्या फेस करा. ओके, एकाच वेनी आपण काम करत राहिलो तर कदाचित त्या गोष्टी तेवढ्या सरळ होत नाहीत किंवा तेच सेम आपल्याला रिझल्ट्स मिळत राहतात आणि आपण त्याच्याने डिसअपॉइंटमेंट आपल्याला येते. तर वेगवेगळ्या तऱ्हेने गोष्टी ट्राय करा. आपल्याला खूप क्रिएटिव्हिटी देवाने दिलेली आहे, ती क्रिएटिव्हिटी आपण यूज केली पाहिजे किंवा आपण ॲज अ ह्युमन बिंग वी आर क्रिएटिव्ह पर्सन. सो कुठेतरी ती क्रिएटिव्हिटी वापरली पाहिजे की कुठल्या वेगळ्या दृष्टीने मी ही गोष्ट करू किंवा काय केल्याने मला हे छान वाटेल. अशा आपण वेगवेगळ्या, तर हा सगळ्यांसाठी आपला एक वेकअप कॉल आहे. ते म्हणतात उठा आता, जागे व्हा आणि जे काही क्रिएटिव्हली तुम्ही करू शकता, जेवढं छान तुम्ही करू शकता त्याच्यासाठी काही टाईमचा रेझिस्टन्स नाही आहे किंवा त्याच्यासाठी टाईम हे बहाणा किंवा रिझन होऊ शकत नाही. सो टाईम इज ऑलवेज फॉर यू. एंजल्स आर ऑलवेज फॉर यू फॉर द गायडन्स. ओके, आपण कसं घेतो आहे त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. ओके, सो हे होते आजचे सुंदर सुंदर मेसेजेस. असेच मेसेजेस मी पुढच्या वीकमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा. तुम्हाला मेसेजेस आवडले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की हे चॅनलचे मेसेजेस तुमच्यासाठी आहेत तर जरूर सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट टाईम. तोपर्यंत हॅपी राहा आणि मस्त राहा.